हाय एव्हरीवन. तर खूप दिवसानंतर व्लॉग पोस्ट करते आणि माझा आजचा व्लॉग त्या लेडीजसाठी आहे की ज्या PCOD आणि PCOS या कंडिशनमधनं जात आहेत किंवा त्यांना जस्ट कळालेलं आहेत की त्यांना ही कंडिशन आहे. तर लेडीज, मी तुम्हाला लिटरली सांगेल की तुम्ही प्लीज पूर्णपणे गायनेकोलॉजिस्टवरती किंवा मेडिकेशन्सवरती डिपेंड नका राहा. माझ्या कंडिशनमध्ये पण सेम झालेलं. 2 वर्षापासून मी या प्रॉब्लेमला फेस करत होते आणि मी सुद्धा टोटली गायनेकोलॉजिस्टवरतीच डिपेंड होते. बट जिथपर्यंत मला प्रॉपर गायनेकोलॉजिस्ट नाही मिळालं तिथपर्यंत मला सुद्धा कळालेलं नाही. लिटरली माझे 13th गायनेकोलॉजिस्ट आहेत हे, आणि मला आता बेस्ट गायनेकोलॉजिस्ट मिळालेलं आहे, ज्यांनी मला सांगितलं की ह्या ज्या कंडिशन्स आहे ह्या अजिबात मेडिकेशन्सने कंट्रोल होत नाही. ह्या प्रॉपरली क्युअर होतात तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलने, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि प्रॉपर डाईट. आय नो 100% फॉलो करणं पॉसिबल नसतं, बट तुम्ही स्टार्टिंगला थोडं तरी ट्राय करू शकतात. बिकॉज ह्या कंडिशन्स पुढे चालून खूप जास्त वर्स्ट होतात. आणि मला याची 3rd कंडिशनसुद्धा झालेली, ती म्हणजे एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस खूप जास्त वर्स्ट असते. PCOD आणि PCOSमध्ये तरी मेडिकेशन्स असतात, पण एंडोमेट्रियोसिसमध्ये मेडिकेशन नसतात. त्याच्यासाठी सर्जरी हाच एक ऑप्शन असतो. आणि मी तुम्हाला लिटरली सांगेल की हे खूप जास्त पेनफुल असतं. सर्जरी होऊन 4 महिने झालेले आहेत, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मला आतासुद्धा फेस करावे लागत आहेत. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगेल की हा ब्लॉग त्यांना शेअर करा ज्यांना सिरियसली PCOD आणि PCOSचा प्रॉब्लेम आहे.